सर्वांचं जीवन मंगलमय होऊ दे. कुणाच्याही परिवारामध्ये अमंगल घटना होऊ देऊ नको. आणि या महाराष्ट्रामध्ये शेतकरी शेतमजूर काही भागामध्ये पाऊस नाही आहे. आई महालक्ष्मीची कृपा होईल आणि आता जो ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यामध्ये जिथे पाऊस नाही तिथे पाऊस जर आला तर आमच्या महाराष्ट्राला शेतकऱ्याला समृद्धी येईल अशी आईचरणी प्रार्थना केली आहे. आणि आपण सर्व ज्ञानी आहात, आपल्या सर्वांना माहिती आहे की आई महालक्ष्मी जगदंबेची प्रार्थना ही पूर्ण होते. मला वाटतं की आपल्या महाराष्ट्राची समृद्धी जी आहे, आई महालक्ष्मी आपली कोल्हापूरची आई हीच महाराष्ट्राची रक्षण करते आहे आणि ही महाराष्ट्राचं रक्षण करेल. आणि आम्ही सर्वांनी आज मनोभावे पूजा केली आहे. राहुल गांधी मी कारण सांगितलं की तरुणाचा उपयोग, युवकांचा उपयोग त्यांचे माथे भडकावून हा राजकारणाकरता होऊ नये. आपल्या पक्षाची पक्षीय बांधणी ही केवळ अशा पद्धतीचं युवकांच्या मनात संभ्रम तयार करून, त्यांच्या मनात राग तयार करून त्यांचे माथे फिरकवणे, माथे त्यांनी भडकवणे हे जे सुरू आहे हे काही योग्य नाही. आजच्या पिढीला आपली जे विरासत, संस्कार, संस्कृती आहे आणि विज्ञान आहे, आधुनिकता आहे, याकडून समृद्ध महाराष्ट्राकडे, समृद्ध भारताकडे नेलं पाहिजे. ही आपली परंपरा आहे, हेच केलं पाहिजे. सर्व राजकारण्यांनी युवकांना मजबूतीनं त्यांना पुढे नेलं पाहिजे आणि युवकांचे जे काही प्रश्न ते सुटले पाहिजे. पण त्यांचे माथे मात्र भडकावू नये. राहुल गांधीचा प्रयत्न हा माथे भडकवण्याचा आहे, त्यामुळं त्यांचं आंदोलन हे राजकीय आहे. दिल्ली आंदोलनानंतर विद्यार्थ्यांच्या व्यथा ज्या त्या सरकारला कळाल्या, त्यामुळे पंतप्रधान असतील किंवा मुख्यमंत्र्यांनी आपल्या कार्यालयात अभिजित तिप्पेंचा फोटो लावावा असं संजय राऊतांनी म्हटलं. संजय राऊतांना कुणी आता किती महत्व येतं मला